कदाचित त्या दिवशी ती घरी लवकर आली नसती आणि तिने ते सर्व स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं नसतं, कानांनी ऐकलं नसतं, तर आज तिचं आयुष्य वेगळंच असतं. पण हे केव्हा ना केव्हा घडणारच होतं. त्या दिवशी दुपारचे जवळपास 2 वाजले होते, जेव्हा राधिका घरी आली. सासू सासऱ्यांची झोपायची वेळ असल्याने तिने डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला आणि आपल्या खोलीच्या दिशेने जाऊ लागली. अचानक मोठ्या आवाजात काहीसं ऐकू आलं. ती दचकली. आत जाऊन जे पाहिलं आणि ऐकलं त्याने ती सुन्न झाली. अचानक दरवाजाची बेल सतत वाजू लागली आणि तिची तंद्री भंग झाली. अरे, 4 वाजले. कदाचित स्नेहल आली असेल. ती पटकन उठली आणि दरवाजा उघडला. राधिकाची 18 वर्षाची लाडकी मुलगी स्नेहल ही दारात उभी होती. आत येताच तिने बॅग बाजूला ठेवली, बूट काढले आणि उत्साहाने बोलू लागली. आई, आज बॅडमिंटन खेळताना माझ्या समोरच्या खेळाडूला अशी मात दिली की विचारूच नकोस. स्नेहलच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होतं. माझ्या कोच म्हणाल्या, जर तू अशीच खेळत राहिली तर लवकरच राष्ट्रीय स्तरावर पोहोचशील आणि मग बघ, एक दिवस मोठमोठ्या वृत्तपत्रांमध्ये आणि TV चॅनलवर फक्त तुझंच नाव झळकणार. तिची रनिंग कमेंट्री हीच सुरूच होती आणि बॅग उघडून तिने एक मोठी ट्रॉफी काढली आणि आईच्या गळ्यात पडली. ही ट्रॉफी फक्त माझ्या आईसाठी आहे, स्नेहल म्हणाली. ट्रॉफी तिच्या हातात देत आई जेवायला वाढ असं म्हणत फक्त 2 मिनिटात कपडे बदलून येते, हातपाय धुवून येते. मला खूप जोराची भूक लागली आहे असं म्हणत ती आत गेली. राधिकाने ट्रॉफी शोकेसमध्ये ठेवली आणि तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. तिने पटापट स्वयंपाकघरात जाऊन भाजी गरम केली आणि गरमागरम चपात्या बनवल्या आणि डायनिंग टेबलवर वाढल्या. स्नेहल झटपट फ्रेश होऊन आली आणि 10 मिनिटातच जेवण आटपून म्हणाली, आई, मी 1 तास झोपते. संध्याकाळी केमिस्ट्रीचा क्लास आहे, मला वेळेवर उठव. असं म्हणून ती झोपायला निघून गेली. स्वयंपाकघर आवरून राधिकाही तिच्या मुलीच्या जवळ बसली. स्नेहलच्या कोंडस चेहऱ्यावरून हात फिरवताच राधिका 20 वर्षापूर्वीच्या जगात केव्हा पोचली तिलाही कळलंच नाही. तीसुद्धा अशीच होती, हसरी, खेळकर, हुशार. घरात प्रेमळ आईवडील आणि लाड करणाऱ्या 2 लहान बहिणी. बाहेरच्या जगात कॉलेज आणि बॅडमिंटन कोर्ट यात सगळ्यात तिचं आयुष्य आनंदात वाहत होतं. आणि मग एक दिवस तिच्या जीवनात मोठी संधी आली. बॅडमिंटनमधील अपूर्व यशामुळे राधिकाला रेल्वेमध्ये स्पोर्ट्स कोट्यातून नोकरीची संधी मिळाली. घरात आनंदाचा कडेलोट झाला. ग्रॅज्युएशन झाल्यावर तिने रेल्वेची नोकरी स्वीकारली. पण तिला कल्पनाही नव्हती की यानंतर तिचं आयुष्य इतक्या वेगाने बदलेल. रेल्वेच्या नोकरीनंतर काहीच दिवसात तिच्या आत्यानं तिच्यासाठी एक स्थळ आणलं. तिच्या नणंदेचा इंजिनियर असा मुलगा. सुरुवातीला राधिकाने इतक्या लवकर लग्न करण्यास नकार दिला, पण तिच्या वडिलांनी समजावलं, बाळा, तू 3ही बहिणींमध्ये मोठी आहेस. तुझं लग्न झालं की तुझ्या 2 बहिणींसाठीही चांगली स्थळं शोधता येतील. शिवाय मुलगा आपल्या ओळखीचा आहे, चांगल्या घराण्यातला आहे. नकार द्यायला काहीच कारणही नाही. आणि मग तिने लग्नासाठी होकार दिला. पण खरी गोष्ट अशी होती की त्या दिवशी आत्यासोबत आलेल्या उंच, आकर्षक अशा व्यक्तिमत्वाच्या सावळ्या रंगाच्या त्या तरुणाला, प्रशांतला पाहून ती नाही म्हणूच शकली नाही. आनंदाने राधिका आणि प्रशांतचं लग्न संपन्न झालं आणि ती सासरी आली. लग्नानंतरचे पहिले 6 महिने हे पंख लावल्यासारखे उडून गेले. राधिका तिच्या सासू सासऱ्यांची लाडकी सून बनली. तर नणंद मधुराशीही तिची अगदी घट्ट मैत्री झाली. प्रशांतही तिची खूप काळजी घेत असे. फक्त एक गोष्ट होती, त्याच्याकडे वेळच नव्हता. राधिका त्याच्याकडे तक्रार करत असायची, तेव्हा तो नेहमीच स्पष्टीकरण देत असे. काय करू राधिका, तुला माहीत आहेस ना, मुंबईतलं आयुष्य कसं असतं. सकाळी 7 वाजता निघालो की 9ला ऑफिस गाठतो. दिवसभर साईटवर काम, संध्याकाळी मीटिंग, दुसऱ्या प्रोजेक्टवर चर्चा. 7 वाजतातच. त्यामुळे घरी पोचायला 9 कधी वाजतात कळतही नाही. आता तूच सांग काय करू. त्याचं हे उत्तर ऐकून राधिका निरुत्तर होत असायची. कारण ही समस्या फक्त तिचीच नव्हती,
तर मुंबईत करोडो लोक असंच जगत होते. कधीकधी तिच्या मनात विचार येई, यापेक्षा एखाद्या छोट्या शहरात राहिलं असते तर बरं झालं असतं. निदान घर आणि ऑफिस तरी जवळ असतं. पण ती स्वतःलाच समजावत असायची, प्रशांतचीही मजबुरी आहे. नाहीतर कोणता माणूस 10-12 तास आनंदाने घराबाहेर राहील. सकाळी उठल्यावर ती सासूबाईंना स्वयंपाकघरात मदत करत असे. नंतर उरलेली घरकामं ती आटपून प्रशांतसोबतच घराबाहेर पडत असे. प्रशांत तिला स्टेशनवर सोडत असे आणि तिथून ती लोकल पकडून ऑफिसला जात असे. संध्याकाळी 6 वाजता ती घरी परतायची. थोडा वेळ आराम करून TV पाहत पाहत रात्रीचं काम आटपायची. प्रत्येक संध्याकाळी तिच्या मनात तोच विचार यायचा, इतर मुलींप्रमाणे मीही प्रशांतसोबत जुहू बीचवर फिरावं, सिनेमाला जावं. पण असं कधीच झालं नाही. प्रशांत रोज उशिरा घरी यायचा आणि त्याची वाट पाहता पाहता ती थकून झोपून जायची. शनिवार रविवारही प्रशांतला साईटवर महत्त्वाचं काम आहे असं म्हणत तो बाहेर जावंच लागायचं. त्यामुळे राधिका कधी माहेरीही जात असे तर कधी सासूबाईसोबत बाजारात. अशा प्रकारे दिवस पुढे सरकत गेले. लग्नाला अवघे 9 महिने झाले होते आणि तेव्हाच प्रशांतला एक महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी परदेशी जावं लागलं. राधिकालाही त्याच्यासोबत जायचं होतं, पण त्याच्या ऑफिसमधले 2 सहकारीही बरोबर असल्यामुळे तिला राहावं लागलं. तसंही हा प्रोजेक्ट फक्त 40 दिवसांचा होता. त्यामुळे तिने मनाला समजावलं, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. प्रोजेक्ट वेळेत पूर्ण झाला नाही. तो तब्बल 3 महिने चालला आणि त्यानंतर कंपनीला अजून एक मोठा प्रोजेक्ट मिळाला आणि प्रशांतला आणखी 2 महिने परदेशात राहावं लागलं. इकडे राधिकाला प्रशांतशिवाय सगळं अपूर्ण वाटत होतं. तो गेल्यानंतर अवघ्या आठवड्याभरातच ती आजारी पडली. सासूबाईंनी तिला जबरदस्ती डॉक्टरकडे नेलं. तपासणीनंतर जे सत्य समोर आलं ते ऐकून त्या आनंदाने हरकून गेल्या. राधिका आता आई होणार होती. ही बातमी समजताच सासू सासऱ्यांच्या आनंदाला पारावारा उरला नाही. राधिकाच्या आईवडिलांना त्यांनी फोनवर ही गोड बातमी दिली. पण राधिकाला ही आनंदाची बातमी स्वतः प्रशांतला सांगायची होती. रात्री जेव्हा परदेशातून प्रशांतचा फोन आला तेव्हा ती अगदी आनंदाने म्हणाली, तू बाबा होणार आहेस. पण दुसऱ्या बाजूने प्रशांत भडकून म्हणाला, एवढ्या लवकर मुलाची गरज नाही. शक्य असेल तर उद्या जाऊन ॲबॉर्शन करून ये. हे ऐकून राधिका अगदी सुन्न झाली. तिच्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले. का आणि कशासाठी? प्रशांत अगदी थंडपणे म्हणाला, मी अजून पालक होण्यासाठी तयार नाही. आणि त्याने फोन कट केला. रात्रभर राधिकाला झोप लागली नाही. सकाळी उठल्यानंतर तिने ही गोष्ट सासूबाईंना सांगितली. पण सासूबाईंनी काही विशेष लक्ष दिलं नाही. त्या म्हणाल्या, राधिका, तू जास्त विचार करू नकोस. तो परदेशात आहे ना, त्याला तुझी काळजी वाटते म्हणून असं बोलला असेल. एकदा तो परत आला की सगळं काही ठीक होईल. तू नको काही काळजी करूस. आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. ॲबॉर्शन वगैरे विचार मनातून काढून टाक, असं म्हणत त्यांनी अगदी प्रेमाने तिच्या केसावरून हात फिरवला. आणि अखेर राधिकाचा प्रतीक्षेचा शेवट झाला. जवळपास 5 महिने परदेशात राहून प्रशांत प्रोजेक्ट पूर्ण करून परत आला. राधिकाने 2 दिवसांची सुट्टी घेतली होती. प्रेमाने तिने प्रशांतसाठी पुरणपोळी, बटाट्याची भाजी आणि त्याच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी बनवल्या होत्या. एवढ्या दिवसांनी घरचं जेवण मिळणार हा विचार करून ती अगदी आनंदात होती. आज तिने प्रशांतच्या आवडीची निळ्या रंगाची साडीही नेसली होती. ते आनंदाने गुणगुणत त्याच्या स्वागतासाठी सज्ज झाली. आणि तेवढ्यात सासूबाई खोलीत आल्या. राधिकाचा खुललेला चेहरा पाहून नजर चुकवत दबक्या आवाजात त्या म्हणाल्या, राधिका बाळा, प्रशांतचा एअरपोर्टवरून फोन आला होता. तो थेट ऑफिसला जात आहे. घरी आल्यावर त्याला उशीर होईल. यायला उशीर होईल आणि आज त्याला रिपोर्ट द्यायचा आहे. हे ऐकून राधिका सुन्न झाली. डोळ्यातून वाहणारे अश्रू ती थांबवू शकली नाही. आई, ऑफिसमधलं काम माझ्यापेक्षा महत्त्वाचं आहे का? सासूबाईंनी तिला सावरलं. राधिका, अशा अवस्थेत रडून तब्येत बिघडून घेऊ नकोस. सकाळपासून एवढं काम केलंस, आता थोडा वेळ आराम कर. त्या दिवशी तिने स्वतःला सावरलं. पण तिचे सुजलेले डोळे आणि दरवाजाकडे लागलेली तिची नजर कोणाच्याही नजरेतून सुटली नाही.
रात्री 11 वाजता प्रशांत घरी पोहोचला. राधिका त्याची वाट पाहत पाहत डोळा लागला. प्रशांतने तिला बेजबाबदार नजरेनं पाहिलं, कपडे बदलले आणि सोफ्यावर जाऊन झोपला. पुढच्या दिवशी रविवार होता आणि राधिकाला सकाळी उशिरा जाग आली. घड्याळ पाहिलं आणि ती चिडून म्हणाली, कोणी मला उठवलंसुद्धा नाही. ती घाईघाईने खोलीबाहेर आली. बाहेर बागेत प्रशांत आईबाबांसोबत गंभीर चर्चा करत होता. तेवढ्यात हॉलमध्ये फोनची रिंग वाजली. राधिकाने फोन उचलला. दुसऱ्या बाजूने एक आवाज आला, प्रशांत आहे का? नाही, ते बाहेर गार्डनमध्ये बसले आहेत. मी त्यांची पत्नी राधिका बोलत आहे. तुम्ही कोण आहात? राधिकाने विचारलं आणि हे ऐकताच फोन कट झाला. कोण असू शकतं आणि तिने फोन का कट केला या विचारांनी राधिका गोंधळली. ती बाथरूममध्ये जाऊन पटकन फ्रेश झाली आणि स्वयंपाकघरात जाऊन 4 कप चहा बनवला. नंतर तो घेऊन ती गार्डनमध्ये आली. तिला पाहताच तिघेही शांत झाले. गुड मॉर्निंग असं म्हणत राधिकाने हसत सगळ्यांना चहा दिला. मग खुर्चीवर बसलेल्या प्रशांतकडे पाहत तिने विचारलं, तुमचा प्रोजेक्ट कसा झाला? गेला होता 1.5 महिन्यासाठी आणि लावले 5 महिने. तिच्या तक्रारीच्या सुरातला कटाक्ष प्रशांतने ओळखला, पण तो काहीच बोलला नाही. फक्त एक हलकीशी नजर टाकून चहाचा घोट घेत राहिला. राधिकाला प्रशांतचा हा शांतपणा थोडा विचित्र वाटला, पण स्वतःला सावरत ती म्हणाली, प्रशांत, तुमच्यासाठी एक फोन आला होता. एका महिलेचा होता, पण मी माझं नाव सांगताच तिने फोन कट केला. असं का बरं? अगं, काही विशेष नसणार. कदाचित एखाद्या बँकेतील सेल्स गर्ल असेल, क्रेडिट कार्ड विकणारी. प्रशांतने विषय टाळण्याचा खूप प्रयत्न केला. राधिकाच्या मनात मात्र विचार सुरूच होते. ती फोन करणारी स्त्री अगदी औपचारिक नव्हती. तिच्या आवाजात काहीतरी वेगळंच होतं. पण सगळ्यांसमोर तिने काही बोलणं टाळलं तरीही तिच्या मनात शंकेचा किडा वळवळत राहिला. आणि दरम्यान प्रशांत परदेशातून फोन कोणाचा आला. सगळेजण त्यात रमले होते. त्याची बहीण मधुरासुद्धा भावाला भेटायला आली होती. पण राधिकाला कुठेतरी जाणवत होतं की प्रशांत तिच्या नजरेला टाळत होता. तो तिला एकांतात भेटण्याचं आणि बोलण्याचंही टाळत होता. दुपारचं जेवण झाल्यावर भेटवस्तू घेऊन मधुरा निघून गेली. आईबाबा त्यांच्या खोलीत विश्रांतीसाठी गेले. स्वयंपाकघर आवरून राधिका नवऱ्याच्या खोलीत गेली, तर प्रशांत गाडीच्या चाव्या घेत बाहेर पडत होता. अहो, कुठे निघालात? राधिकाने विचारलं. थोडा वेळ मित्रांना भेटून येतो असं म्हणून तो घराबाहेर गेला. माझ्याशी बोलायचं नाही का तुम्हाला? मला भेटायचंही नाही. राधिकाच्या मनातले हे प्रश्न तिच्याच आत घुमू लागले. पण प्रशांत ऐकण्यासाठी तिथे नव्हताच. ती स्वतःला सावरू शकली नाही. मोठ्याने रडू लागली आणि पलंगावर झोपली. थोड्याच वेळात फोनची रिंग वाजली आणि तिची झोप मोडली. पुन्हा एकदा तोच आवाज, प्रशांत घरी आहे का? नाही, ते बाहेर गेले आहेत. पण तुम्ही कोण? राधिकाने विचारलं. पलीकडून केवळ एक थंड प्रतिसाद आला, अच्छा, ठीक आहे, ओके, आणि फोन कट झाला. राधिकाचा संशय अधिकच बळावला. संध्याकाळी प्रशांतशी याबद्दल नक्कीच बोलायला हवं, तिने अगदी मनापासून ठरवलं. पण तसं होऊ शकलं नाही. रात्र झाली, 12 वाजले. प्रशांत घरी परतला, पण तोपर्यंत राधिका झोपली होती. सकाळी तिला ऑफिसला जायचं होतं. लवकर उठून घरातली कामं आवरून फ्रेश होऊन ती ऑफिसला निघाली. पण तिच्या मनात अजूनही एकच विचार होत होता, तो म्हणजे प्रशांत काहीतरी लपवतोय. तो टाळतोय, पण काय? आज प्रशांतला सकाळी 11 वाजता कोणत्या तरी साईटवर जायचं होतं, त्यामुळे तो निर्धास्त झोपला होता. राधिकाने त्याला उठवणं योग्य समजलं नाही. सासूबाईंना सांगून ती ऑफिसला निघून गेली. राधिका जरी ऑफिसला पोहोचली असली तरी तिचं मन कामात रमत नव्हतं. घरातील जबाबदाऱ्यांचा थकवा आणि 2 दिवसांपासून प्रशांतच्या उपेक्षेने ती अगदी मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ झाली होती. दुपार होताच तिचं डोकं ठणकायला लागलं, चक्कर येऊ लागली. शेवटी ती सुट्टी घेऊन घरी परतली. कदाचित त्या दिवशी ती घरी आलीच नसती आणि तिनं स्वतःच्या डोळ्यांनी ते सगळं पाहिलंच नसतं. सगळं पाहिलं आणि ऐकलं नसतं तर आज तिचं आयुष्य पूर्णपणे वेगळं असतं. पण असं नाही की हे कधीच घडणार नव्हतं. हे एक ना एक दिवस होणारच होतं.
राधिकाच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. त्या दिवशी दुपारचे जवळपास 2 वाजले होते. ती घरी पोहोचली, पण यावेळी सासू सासरे झोपलेले असतील याची तिला खात्री होती. म्हणूनच तिने डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला आणि खोलीकडे जाऊ लागली. मात्र अचानक सासूबाईंच्या खोलीतून येणाऱ्या आवाजाची तिचं लक्ष वेधून घेतलं. त्या आवाजांपैकी एक मोठा आवाज हा प्रशांतचा होता. खोलीचा दरवाजा उघडा होता, पण पडदे घट्ट मिटले होते. आतून प्रशांतचा संतप्त आवाज स्पष्ट ऐकू येत होता. तो जवळपास ओरडतच म्हणत होता, आई, आता तू माझ्यावर जबरदस्ती करू शकत नाहीस. मी तुला आधीच सांगितलं होतं, मी सोनियाला सोडूच शकत नाही, पण तू माझं ऐकलंच नाही. मधुराच्या लग्नावर परिणाम होईल असं सांगून तू जबरदस्तीने राधिकाला माझ्या गळ्यात बांधलं. हे बरं झालं की परदेशी प्रोजेक्टमध्ये सोनिया माझ्याबरोबर होती, नाहीतर मी वेडा झालो असतो. आई प्लीज, आता मधुराचं लग्न झालं आहे, तीही सेटल झाली आहे. आता माझा आणि राधिकाचा घटस्फोट होणं गरजेचं आहे. सोनिया मला लग्नासाठी त्रास देत आहे, ती माझ्यावर दबाव टाकते आणि मी आता अजून वाट पाहू शकत नाही. तू पटकन राधिकाच्या आईवडिलांशी बोलून घे आणि त्यांना सांग मला स्वतंत्र करायला. राधिका अजून धक्क्यातून सावरतही नव्हती, तेवढ्यातच तिच्या सासरच्या संतप्त आवाज आला. मी विचार केला होता लग्नानंतर तुझ्यात सुधारणा होईल, पण नाही. तुझं हे प्रेमाचं भूत अजून उतरलेलंच नाही. अरे आता तरी समजून घे, तू बाप होणार आहेस. विसरून जा जुन्या गोष्टी. राधिकाच्या मनातली चलबिचल अजून वाढली. त्याआधीच सासूबाईंचा आवाजही घुमला. अरे प्रशांत, एवढी सुंदर सोज्वळ सून, त्यात सरकारी नोकरी, अजून तुला काय हवं आहे? आई, मला नको आहे तुझी सुंदर सून आणि तिची सरकारी नोकरी. मला या समस्येतून लवकरात लवकर सुटका हवी आहे. नाहीतर यावेळी कंपनीच्या प्रोजेक्टसाठी परदेशी गेलो तर 15-20 वर्ष परत येणार नाही. मग बसा तुम्ही सुनेसोबत. प्रशांतच्या या शब्दांनी राधिकाला जबरदस्त धक्का बसला. तिच्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला. हातपाय थरथरू लागले, घसा कोरडा पडला. ती दरवाजाचा आधार घेत खाली बसली. तिचा आवाज ऐकून सासूबाई घाबरून धावत बाहेर आल्या. राधिकाची अवस्था पाहून त्यांना समजायला वेळ लागला नाही की तिनं सगळं ऐकलं आहे. त्यांनी तिला उचललं, आत नेलं, अंथरुणावर झोपवलं आणि पटकन चहा घेऊन आल्या. राधिकाच्या रडण्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि प्रेमाने तिला बसवलं. मग हलक्या आवाजात म्हणाल्या, चहा घे बाळा, शांत हो. आणि त्यांनी तिच्या हातात कप ठेवला. सासरे काळजीने खोलीतून आत बाहेर करत होते आणि प्रशांत संधी साधून गाडीवरून निघून गेला. त्याला राधिकाची अजिबात काळजी नव्हती. सासूबाई राधिकाला समजावत होत्या, तू रडू नकोस, तुझ्या तब्येतीची काळजी घे, सगळं व्यवस्थित होईल. थोड्या वेळानंतर जेव्हा त्यांना वाटलं की राधिका रडत रडत झोपली आहे, तेव्हा त्या आपल्या खोलीत निघून गेल्या. पण राधिका झोपली नव्हती. प्रशांतच्या तिरस्काराने भरलेल्या वागणुकीमुळे आणि अपमानाने तिचं काळीज ठणकत होतं. तिला समजलं होतं की आता काहीही होणार नाही. तिला त्वरित निर्णय घ्यावाच लागेल. जो माणूस आपल्या बायकोचं प्रेम आणि समर्पण समजू शकत नाही, तो अजून न जन्मलेल्या बाळासाठी ममता कशी बाळगेल? अशा निर्मोही ह्या माणसासोबत आयुष्य घालवण्यात काय अर्थ आहे? राधिकाने क्षणाचाही विलंब न करता वडिलांना फोन केला आणि संपूर्ण परिस्थिती त्यांना सांगितली. पटकन या आणि मला घेऊन जा. आई बाबा येईपर्यंत तिने आपलं सामान पॅक करून ठेवलं. अचानक व्याही आणि वहिनीबाईंना आलेलं पाहून राधिकाचे सासू सासरे घाबरले. त्याचवेळी प्रशांतही बेजबाबदारपणे घरात शिरला. समोरच दृश्य पाहून तो दचकून उभा राहिला. राधिकाला स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही. ती सरळ पुढे गेली आणि प्रशांतच्या कानाखाली जोरदार चापट लगावली. तो काही समजण्याच्या आधीच राधिकाच्या वडिलांनी कठोर आवाजात त्यांच्या व्याह्यांना सुनावलं, चूक फक्त तुमच्या मुलाची नाही. तुम्हाला त्याचा खरा स्वभाव माहिती असूनही तुम्ही माझ्या मुलीचं त्याच्याशी लग्न लावलं. आता मी तुम्हाला एक संधी देतो. जर तुमचा मुलगा आपल्या चुकीची जाणीव ठेवून एक आठवड्यात राधिकाला न्यायला आला तर ठीक, अन्यथा
10 दिवसात तुम्हाला घटस्फोटाची नोटीस मिळेल आणि नुकसान भरपाईची यादीही. हे बोलून त्यांनी राधिकाची बॅग उचलली आणि घरातून बाहेर पडले. बाहेर पडताना राधिकाने शेवटचं घराकडं पाहिलं. सासू सासरे मान खाली घालून उभे होते, पण प्रशांतच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता. उलट त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत होते. राधिका पूर्णपणे तुटून गेली होती, पण मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही आशेचा एक धागा लपला होता. कदाचित प्रशांतला त्याच्या चुकीची जाणीव होईल आणि तो माझ्याकडे परत येईल. पण ही आशा त्या क्षणी तुटून गेली जेव्हा काही आठवड्यांनी पोस्टाने घटस्फोटाची नोटीस आली. राधिकाची शेवटची आशाही संपली. तिची सगळी स्वप्न चुराडा होऊन गेली. रात्रभर ती विचार करत राहिली, असं काय झालं? यात माझी काय चूक होती? तिच्या वडिलांनी ऑफिसमध्ये जाऊन तिच्यासाठी दीर्घ सुट्टीचा अर्ज दिला. आई, बाबा आणि दोन्ही बहिणी तिचं मन दुसरीकडे वळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. पण राधिका एकदम शांत झाली होती. 9व्या महिन्यात तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला, पण ती आनंदी होऊ शकली नाही. स्त्रीचं मन नवऱ्यासाठी कितीही दुखावलेलं असलं तरी ते कोमल असतं. तिच्या मनात पुन्हा एक आशा निर्माण झाली. कदाचित प्रशांत बाळाला पाहायला येईल. त्याचं नाजूक तोंड पाहून त्याचं हृदय वितळेल आणि तो बदलून जाईल. पण असं काहीही झालं नाही. राधिका पुन्हा कामावर जाऊ लागली. घरात तिच्या दोन्ही बहिणी स्नेहलची अगदी काळजी घेत होत्या आणि ती स्वतःला ऑफिसच्या कामात गुंतू लागली. रात्री स्नेहलला हसताना आणि खेळताना पाहून आपल्या दुःखाला विसरण्याचा ती प्रयत्न करत होती. पण तो प्रयत्न निष्फळ ठरत होता. घटस्फोटानंतर कॉम्प्रोमाइज म्हणून काही पैसे मिळाले होते. आता तिचं आयुष्य फक्त सकाळी ऑफिस आणि रात्री स्नेहलसोबत खेळणं, तिचा अभ्यास करून घेणं या गोष्टीमध्येच अडकून पडलं होतं. मुंबईच्या गर्दीच्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत तिला क्षणभरही उसंत मिळत नव्हती. स्नेहल आता 12 वर्षाची झाली होती. तिच्या दोन्ही बहिणी लग्न करून सासरी गेल्या होत्या. आता राधिका तिच्या वृद्ध आईवडिलांची एकमेव आधारस्तंभ होती आणि ते दोघंही तिच्या आधारावर होती. स्नेहल वर्षाची लाडकी होती. स्नेहल ही सर्वांचीच लाडकी होती आणि अशातच 3-4 वर्ष निघून गेली. त्या दिवशी राधिका नेहमीप्रमाणे संध्याकाळी 6 वाजता ऑफिसमधून घरी येत होती. ऑगस्ट महिना होता. जोरदार पाऊस पडत होता आणि अशा पावसात स्टेशनपासून घरापर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. एकही रिक्षा दिसत नव्हती. बस भरलेल्या होत्या. राधिका छत्री घेऊन स्टेशनवरून पायीच निघाली. अचानक वीज कडाडली आणि तिच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली आणि त्या क्षणी तिच्याजवळ एक गाडी येऊन थांबली. गाडीची काच खाली सरकली आणि सभ्यतेने पाहणाऱ्या त्या व्यक्तीने तिला आवाज दिला, या, मी तुम्हाला घरी सोडतो. घाबरू नका. मी तुमच्या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरवर राहतो आणि तुमचे बाबा मला चांगले ओळखतात. राधिकाने त्या अनोळखी व्यक्तीकडे पाहिलं. तिच्या मनात संकोच होता, पण तिच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. मनात नसतानाही तिने छत्री बंद केली आणि गाडीचा पाठीमागचा दरवाजा उघडून आत बसली. संपूर्ण प्रवासात दोघांमध्ये एकही शब्द झाला नाही. बिल्डिंग आल्यावर राधिकाने गाडीतून उतरतानाच त्या व्यक्तीला धन्यवाद दिले. तो हसत म्हणाला, यामध्ये धन्यवाद मानायची गरज नाही. तुमच्या शेजारी असल्याने हे माझं कर्तव्यच होतं. माझं नाव गिरीश आहे. अच्छा, नमस्कार. राधिकाने अगदी हसून उत्तर दिलं. घरी पोहोचताच तिने दीर्घ श्वास घेतला. स्नेहल अभ्यासात मग्न होती आणि आजी आजोबा त्यांच्या मालिकेत गुंग होते. राधिकाने चहा बनवला आणि बाबांना देत गिरीशबद्दल सांगितलं. कालच त्याची आई गावाहून आली आहे. मी त्याला रविवारी तिला घरी जेवायला घेऊन यायला सांगितलं आहे. राधिका काही बोलणार तेवढ्या स्नेहलचा आवाज आला, आई, माझ्या प्रोजेक्टसाठी मदत कर. विषय तिथेच संपला. दुसऱ्या दिवशी शनिवार असल्याने सुट्टी होती. राधिका आपल्या बाबांचं औषध घ्यायला मेडिकलमध्ये गेली. तिथेच गिरीश त्याच्या आईसह औषध घेत होता. राधिकाने त्याच्या आईला नमस्कार केला आणि दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. बोलता बोलता गिरीश म्हणाला, खरं तर मला खूप टेन्शन आलं आहे. आईला व्हायरल फीवर आहे आणि उद्या मला ऑफिसच्या महत्त्वाच्या कामासाठी बेंगळुरूला जायचं आहे.
तेव्हा राधिकाने त्याला विश्वास दिला, तुम्ही काळजी करू नका. उद्यापासून मला 3 दिवसांची सुट्टी आहे. मी तुमच्या आईची काळजी घेईन. तुम्ही अगदी निर्धास्तपणे जा. गिरीश टूरवर गेल्यानंतर राधिकाने त्याच्या आईला आपल्या घरी आणलं. वेळेवर औषध, योग्य आहार आणि पुरेसा आराम मिळाल्यामुळे तिचा ताप उतरला होता. ती एक अत्यंत मिलनसार महिला होती. त्यामुळे घरच्या सर्वांशी ती सहज जुळवून घेतलं होतं. विशेषतः स्नेहल आपल्या चुलबुल्या बोलण्याने तिच्या डोळ्यांचा तारा बनली. गिरीश टूरवरून परत आल्यानंतर त्याने आपल्या आईला निरोगी आणि आनंदी पाहिलं. कृतज्ञतेने त्याने हात जोडले तर गिरीशच्या आईने स्नेहलच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत भरभरून आशीर्वाद दिला आणि सर्वांचा निरोप घेतला. या 3 दिवसात गिरीशची आई निवेदिता ताईंनी राधिकाच्या आईकडून तिच्या संपूर्ण आयुष्याची कहाणी ऐकली होती. इकडे गिरीशनेही अजून स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याला सुरुवात केली नव्हती. लहान वयातच वडिलांचं निधन झाल्यामुळे संपूर्ण घराची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली होती. 3 बहिणींच्या शिक्षणाची व लग्नाची जबाबदारी पार पाडता पाडता तो कधी परिपक्व झाला हे त्यालाही कळलं नाही. निवेदिता ताई राधिकाच्या जीवनसंघर्षाने, तिच्या धाडसाने आणि आत्मविश्वासाने भारावून गेल्या होत्या. तिच्या साधेपणात असलेले माणुसकीचे सूर त्यांनी या 3 दिवसात जाणले. जेव्हा गिरीशला नोकरी लागली तेव्हा निवेदिता ताईंनी त्याला लग्न करून स्वतःचा संसार थाटावा असं सुचवलं होतं. पण गिरीशने स्पष्ट सांगितलं होतं, पहिल्यांदा बहिणीची जबाबदारी पूर्ण करतो. आता मात्र निवेदिता ताईंच्या मनात मुलाच्या लग्नाची स्वप्ने उमटू लागली आणि संधी मिळताच त्यांनी गिरीशसमोर राधिकासोबतच्या विवाहाचा प्रस्ताव मांडला. गिरीशने अगदी शांतपणे ऐकून घेतलं आणि एक दीर्घ श्वास घेत उत्तर दिलं, आई, तुला जे योग्य वाटेल तेच माझ्यासाठीही योग्य आहे. तुझा प्रत्येक शब्द मला मान्य आहे. पण आधी राधिकाच्या मनात काय आहे ते समजून घे. जर तिला काही हरकत नसेल तर माझ्या बाजूने होकार आहे. मुलाकडून हिरवा कंदील मिळताच निवेदिता ताईंनी राधिकाच्या आईवडिलांना भेटून प्रस्ताव ठेवला. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. सहमती मिळताच निवेदिता ताईंच्या उत्साहाला उधाण आलं. त्यांना उशीर करायचा नव्हता. गिरीशला आठवले की कालच राधिकाने सांगितलं होतं की स्नेहलच्या शाळेत पालक सभा आहे आणि तिला दुपारी 2 वाजता तिथे पोचायचं आहे. म्हणूनच तो गाडी घेऊन तिच्या ऑफिस बाहेर थांबला. काही वेळाने राधिका बाहेर आली. समोर गिरीशला पाहून ती क्षणभर चकित झाली आणि मग तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित पसरलं. गाडी स्नेहलच्या शाळेबाहेर थांबली. आश्चर्यचकित होत राधिकाने विचारलं, तुम्हाला कसं कळलं की मला इथे यायचं आहे? हसतच गिरीश म्हणाला, मी अंतर्यामी आहे. आता पटकन जा, नाहीतर मीटिंगसाठी उशीर होईल. मी इथेच वाट पाहतो. मीटिंग 10 ऐवजी 20 मिनिटे चालली. अजून तीन पिरियड बाकी असल्याने स्नेहलला सुट्टी मिळाली नाही. तिला शाळेतच सोडून राधिका बाहेर आली. दोघांनाही भूक लागली होती म्हणून ते एका 5 स्टार हॉटेलमध्ये गेले आणि जेवणाची ऑर्डर देताच गिरीशने राधिकाकडे पाहत अगदी शांत पण ठाम स्वरात सांगितलं, राधिका, आज संध्याकाळी आई आपल्या लग्नाची तारीख ठरवणार आहे आणि त्याआधी मला तुझ्या होकाराची गरज आहे. तो कोणतीही भूमिका न घेता थेट बोलला. राधिका आश्चर्यचकित होऊन म्हणाली, पण तुम्हाला माहिती आहे ना की मी एका मुलीची आई आहे. गिरीश हसत म्हणाला, हो, मला माहीत आहे आणि त्याचं प्रेमळ मुलीला मला स्वीकारायचं आहे. तिला माझं नाव द्यायचं आहे. या व्यतिरिक्त तुमच्याकडे मला नकार देण्यासाठी दुसरं कोणतं कारण आहे का? गिरीशच्या या प्रश्नाला राधिकाजवळ कोणतंही उत्तर नव्हतं आणि त्याच्या प्रस्तावाला नकार देण्यासाठी तिच्याकडे असं कोणतं ठोस कारणही नव्हतं. सगळं एवढं अचानक घडत होतं की ती काहीही बोलू शकली नाही. एवढ्यातच गिरीश थोडा पुढे वाकला. हलकंसं हसत हळू आवाजात कुजबुजला, मग मी हे लग्न पक्कं समजू का? हो, म्हणून राधिकाने हलकीच मान हलवली. गिरीशने तिच्या हातावर आपला हात ठेवला आणि त्यानंतर पटकन दोघांचं लग्न झालं. साध्या पद्धतीने दोन्ही कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांचा विवाह संपन्न झाला. राधिका गिरीशची पत्नी म्हणून त्याच्या घरी आली.
गिरीशच्या सांगण्यावरून राधिकाने 3 महिन्यांची सुट्टी घेतली होती. तिला या सोनेरी काळाला आपल्या हातातून जाऊ द्यायचं नव्हतं. तिला प्रत्येक क्षण अविस्मरणीय बनवायचा होता. हसत खेळत 2 महिने उलटले. गिरीश ऑफिसला जाताना स्नेहलला शाळेत सोडत असायचा. सकाळची कामं आटपून राधिका बाल्कनीत बसून कॉफी घेत वर्तमानपत्र वाचत होती. ही तिची रोजची दिनचर्या होती. तेवढ्यात फोनचा आवाज आला. राधिका, मी माझी एक महत्त्वाची फाईल घरी विसरलो आहे. कपाटाच्या जवळ असलेल्या टेबलाच्या ड्रॉअरमध्ये लाल रंगाची फाईल आहे. ती काढून ठेव. मी एक माणूस पाठवत आहे, त्याला ती दे. 12 वाजता माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे. संध्याकाळी भेटूया. नंतर फोन करतो. असं म्हणून गिरीशने फोन कट केला आणि राधिकाने फाईल काढून टेबलावर ठेवली आणि पुन्हा वर्तमानपत्र वाचू लागली. काही वेळातच दरवाजाची बेल वाजली. राधिकाने दरवाजा उघडला. समोर गिरीशच्या ऑफिसमधून आलेला माणूस उभा होता. त्याने राधिकाला नमस्कार केला. राधिकाने त्याच्या अभिवादनाला उत्तर देत त्याला फाईल दिली. फाईल घेत तो निघणार इतक्यात तो थांबला. मॅडम, तुम्ही मला ओळखलं नाहीत का? नाही. राधिकाने त्याच्याकडे पाहत त्याला ओळखण्याचा खूप प्रयत्न केला आणि अचानक तिला धक्का बसला. अरे, या माणसाच्या चेहऱ्याला मी कसं विसरू शकते? समोर प्रशांत उभा होता. वाढलेले केस, पांढरी झालेली दाढी, मोठा चष्मा, साधा सरळ शर्ट घातलेला हा माणूस. पहिल्यांदा ज्या स्मार्ट, हँडसम आणि आत्मविश्वासाने भरलेल्या प्रशांतला ती ओळखत होती, त्याच्याशी याचा काहीही संबंध नव्हता. राधिका एका क्षणात भूतकाळात हरवून गेली. प्रशांत पुढे म्हणाला, राधिका, मी तर तुला गिरीश सरांच्या रिसेप्शनमध्येच ओळखलं होतं, पण तुझ्याशी बोलायचं धाडसच होईना. मी तुझ्याशी जे केलं ते चांगलं नव्हतं. कदाचित म्हणूनच देवाने मला माझ्या कर्माची शिक्षा दिली आहे. तू गेल्यानंतर नातेवाईक आणि ऑफिसमध्ये माझ्या आणि सोनियाच्या नात्याबद्दल सगळ्यांना कळलं. मला तुला लवकरात लवकर घटस्फोट द्यायचा होता, जेणेकरून मी आणि सोनिया लग्न करू शकू. पण तोपर्यंत आमची खूप बदनामी झाली होती. सोनियालाही माझ्या आईवडिलांचा तिच्यावरील तिरस्कार समजला होता. तिला माहीत होतं की माझी आई तिला कधी स्वीकारणार नाही आणि त्यामुळे या सगळ्यापासून दूर राहणं तिनेच योग्य समजलं. आणि मग एक दिवस कोणालाही न सांगता तिने थेट हैदराबादच्या हेड ऑफिसला बदली करून घेतली आणि तिच्या वडिलांबरोबर तिथे निघून गेली. घटस्फोटानंतर तुला पैसे द्यायचे होते, त्यामुळे साठवलेला पैसा पूर्ण संपला. यावर सोनियाही नाराज होती. आईबाबांनी माझ्याशी बोलणं बंद केलं आणि आपल्या नातीला भेटण्याची आस मनात ठेवून एकामागोमाग एक त्यांनी हे जग सोडलं. जेव्हापासून मी पूर्णपणे एकटा आहे. डोकं व्यवस्थित चालत नसल्यामुळे कंपनीत इंजिनिअरिंगचं काम निसटलं आणि नीटसं मी करू शकलो नाही. त्यामुळे मला ऑफिसमधून काढून टाकलं. आता मी गिरीश सरांच्या कंपनीत एक क्लर्क म्हणून आहे. राधिका, मला माफ कर. कदाचित ही माझ्या कर्माची शिक्षा आहे. मी स्वतःच माझ्या पापांची शिक्षा चुकवत आहे. प्रशांत एकसारखंच बोलत होता. राधिका अचानक भानावर आली. समोर मान खाली घालून उभ्या असलेल्या प्रशांतकडे तिने उपेक्षेने पाहिलं आणि पूर्ण आत्मविश्वासाने ती म्हणाली, गेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा उगाळून बंद करा. मी आता ती जुनी राधिका नाही. मी तुमच्या कंपनीचे मॅनेजर गिरीश गोखले यांची पत्नी आहे. आणि लक्षात ठेवा, ही तुमच्याशी माझी शेवटची भेट आहे. मी शेवटचं सांगते, चुकूनही तुमच्या तोंडून पुन्हा माझं नाव निघू नये आणि यापुढे माझ्या घरी यायचं हिम्मतही करू नका. हेच तुमच्यासाठी आणि तुमच्या नोकरीसाठी चांगलं असेल. आणि राहिली गोष्ट माफ करण्याची, तर पुढच्या जन्मातसुद्धा मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. हे बोलून तिने त्याच्या तोंडावर दरवाजा बंद केला. या नव्या जीवनात ती आपल्या भूतकाळातील काळ्या आठवणींना कधीच परत येऊ देणार नव्हती. राधिकाचा चेहरा निर्धाराने चमकत होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, राधिकाने जे केलं ते योग्य होतं की अयोग्य, नक्की सांगा. धन्यवाद.